विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर झालो आहे प्रथम सत्र परीक्षा म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर एक्झामच्या 8व्या वर्गाचा इंग्रजी या विषयाचा 50 मार्कांचा प्रथम सत्र परीक्षेचा येऊ शकणारा पेपर आणि त्यामध्ये दिलेल्या प्रश्नांची आपण योग्य अशी समर्पक उत्तरे कशी लिहायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर याला जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर बघूया की फर्स्ट सेमिस्टर एक्झाम 2025चा इंग्रजी या विषयाचा वर्ग 8वीचा पेपर कसा असेल आणि त्यातील प्रश्नांची उत्तरे आपण कशी सोडवायची. तर यामध्ये क्वेश्चन 1 आहे पहा, मॅच द वेदर विथ द सीझन्स. दिलेले जे या ठिकाणी सीझन्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला वेदरचं काय करायचं आहे, मॅचिंग करायचं आहे. पहिला आहे विंटर, तर विंटर असतो आपला कोल्ड म्हणजे डी. दुसरा आहे मान्सून, मान्सून असते रेनी म्हणून एफ. तिसरा आहे स्प्रिंग, स्प्रिंग असतो हा विंडी आणि म्हणून ई. त्यानंतर चौथा आहे प्री विंटर, तर तो असतो कूल आणि म्हणून बी. त्यासोबतच आहे पाचवा समर, तर समर असतो हा ए हॉट. आणि सहावा आहे ऑटम, तर ऑटम असतो हा प्लीझंट म्हणजे ऑप्शन सी. तर या पद्धतीने आपण DFEBAC अशा पद्धतीच्या या ठिकाणी जोड्या लावू शकतो. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन दिलेला आहे, रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेले शब्द आहेत त्यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काय करायचं आहे, रिअरेंज करायचं आहे. आता अल्फाबेटिकल ऑर्डर काय असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे मी दिलेल्या ज्या ग्रुप आहेत त्या ग्रुप्समध्ये त्यांचा अल्फाबेटिकल ऑर्डर कसा लिहायचा ते तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतोय. पहिला शब्द येईल पहिल्या ग्रुपमधला येईल सँड, त्यानंतर येईल स्कोअर, नंतर येईल शेड, त्यानंतर साइन, स्लाइम, साऊंड, स्टिअर, स्ट्रॉंग, समर आणि शेवटचा शब्द येईल स्विर्ल. तर या पद्धतीने आपण त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच अल्फाबेट्सच्या येणाऱ्या ऑर्डरनुसार वर्ड्सचा क्रम लावू शकतो. दुसरा ग्रुप होता बँक्स, ब्लॉसम, बॉईज, बाथ, बॅबलिंग. तर यांचा क्रम येईल बॅबलिंग, बँक्स, बाथ, ब्लॉसम आणि बॉईज. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 3 पाहणार आहोत आपण, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स. या ठिकाणी एका बाजूला तुम्हाला सेंटेन्सेस दिले आहेत, बाजूला त्यांचे प्रकार दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. पहिला आहे डू नॉट ट्राय. यामध्ये डू नॉट ट्राय म्हटलं आहे म्हणजेच मेन व्हर्बनी याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून हा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. दुसरा आहे विल यू एव्हर स्लीप अगेन. एंडिंगला क्वेश्चन मार्क आहे आणि म्हणून याला आपण म्हणू इंटेरॉगेटिव्ह सेंटेन्स ऑप्शन 3. त्यानंतर ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाऊ. ह्या ठिकाणी सरळ वाक्य लिहिण्यात आलेलं आहे आणि म्हणून हे वाक्य आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं म्हणजे ऑप्शन 2. आणि शेवटचा होता नो नो शी एक्सक्लेम्ड. या ठिकाणी एक्सक्लामेटरी सिम्बॉल आहे आणि म्हणून ते आहे एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स ऑप्शन 1. तर या ठिकाणी आपण या पद्धतीने काय करू शकतो, यांच्या जोड्या लावू शकतो. म्हणजेच फोर्थ, थर्ड, सेकंड आणि फर्स्ट अशा पद्धतीची त्याच्यामध्ये काय येईल, ती जोडी येईल. त्यानंतर बघा इन्सर्ट दी प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिव्हन इन द ब्रॅकेट. या ठिकाणी बघा रिकामी जागा सोडलेली आहे, तुम्हाला फक्त क्वेश्चन कोणत्या शब्दाने बनवायचा आहे ते त्या ठिकाणी तो क्वेश्चनचा शब्द दिलेल्या ब्रॅकेटमधून शोधून लिहायचा आहे. त्याचं आन्सर जे आहे ते खाली ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. तर बघा हाऊ, व्हेन, व्हेअर, व्हॉट, हू, हुज, व्हिच, व्हाय असे त्या ठिकाणी शब्द दिले आहेत. पहिला आहे मुंबई, ब्रॅकेटमध्ये दिला आहे इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मग मुंबई हे उत्तर येण्यासाठी आपण काय लिहू, मुंबई महाराष्ट्राची कॅपिटल आहे, मग महाराष्ट्राची कॅपिटल कोणती आहे किंवा काय आहे, तर मग आपण काय लिहू, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. काय लिहू, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, व्हॉट. दुसरा ऑन SB बोर्ड इज युअर स्कूल लोकेटेड. म्हणजे तुझी शाळा SB रोडवर आहे, मग तुझी शाळा कुठे आहे, मग आपण वापरू व्हेअर इज युअर स्कूल लोकेटेड. त्यानंतर आहे नेक्स्ट मंडे इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. येणाऱ्या सोमवारी तुझी परीक्षा सुरू होणार आहे, म्हणजे तुझी परीक्षा केव्हा सुरू होणार आहे, कधी, मग आपण काय वापरू, कधी म्हणजे व्हेन. व्हेन इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. त्यानंतर आहे डज द ओल्ड मॅन वॉक स्लोली. स्लोली हळुवारपणे तो म्हातारा मनुष्य चालत होता,
मग तो कसा चालत होता असं म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकूया हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक. त्यानंतर क्वेश्चन 5 पहा, कम्प्लीट द वर्ड चेन. यामध्ये तुम्हाला काय करायचं असते, जो पहिला वर्ड दिलेला असतो त्याच्या शेवटच्या अल्फाबेटपासून दुसरा वर्ड बनवायचा असतो आणि त्या बनवलेल्या वर्डच्या शेवटच्या अल्फाबेटपासून नंतरचे वर्ड्स बनवायचे असतात. अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. मग पहिला ग्रुप आहे स्काय, त्याच्यामध्ये बनला याक. मग आता याकचा के आहे, के पासून बनवू काईट, मग अर्न, मग नोज. त्यानंतर दुसरा आहे क्लाउड, डक. डकच्या के पासून बनवू आपण या ठिकाणी किंग, गोट, टाइम. त्यानंतर विंडचा डी आहे, डी पासून डॉंकी, नंतर यॉक, नंतर किटेन. त्यानंतर आहे स्टार, स्टार मधला आर, रोज, इयर, रोड. आणि एक आहे व्हाय, त्याच्यामध्ये शेवटचा अल्फाबेट होता वाय, त्याच्यापासून बनवू येलो, विंड, डॉग. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, शेवटच्या अल्फाबेट पासून नवीन शब्द तयार करून वर्ड चेन ही कंप्लीट करू शकतो. त्यानंतर बघा क्वेश्चन 6 दिलेला आहे, रिपोर्ट द फॉलोविंग इन इनडायरेक्ट स्पीच. या ठिकाणी तुम्हाला जे सेंटेन्स दिलेले आहेत ते डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेले आहेत, म्हणजे एक प्रकारे ते कन्व्हर्सेशनच्या रूपात दिले आहेत, डायलॉगच्या रूपात. आपल्याला त्यांना डायरेक्ट काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये टाकायचं आहे. पहिला आहे रितेश, मे आय कम इन मॅडम. तर याच्यामध्ये बघा त्याचा इनडायरेक्ट स्पीच कसा होईल, तो मॅडमला डायरेक्ट म्हणतो आणि आपण म्हणून लिहू रितेश आस्क्ड मॅडम. त्यानंतर आहे मे आय कम इन, तर हे ऑक्झिलरी व्हर्बनी सुरुवात झालेलं व्हर्बल क्वेश्चन आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला कंजक्शन वापरायचं आहे इफ, आणि नंतर बनवायचं आहे आयचं बनवायचं आहे ही, त्यानंतर मेचं बनवायचं माईट, आणि त्यानंतर कमचा इनडायरेक्ट होतो गो, आणि इनचं जसंच्या तसं, म्हणजे ते वाक्य होईल रितेश आस्क्ड मॅडम इफ ही माईट गो इन. त्यानंतर दुसरा आहे मिसेस सेन, रितेश यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. तर हे कसं होईल, मिसेस सेन told Ritesh that he was too early for the second period. अशा पद्धतीने आपण यांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करू शकतो, रिपोर्ट करू शकतो. त्यानंतर विचारलेलं आहे गेस हू आय एम, मी कोण आहे. आता जनरली हे तुम्हाला रिव्हर या पोएमच्या आधारावर रिडल्स विचारले आहेत त्यांनी, मला गेस करा म्हणते. पहिला आहे आय ऑलवेज रन आय नेव्हर वॉक, मी कधीच थांबत नाही, मी कधीच चालत नाही, मी नेहमी वाहते. कोण आहे मी, रिव्हर्स. त्यानंतर आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक, तर यामध्ये ती आहे फ्लोविंग वॉटर. तिसरा आहे आय हॅव अ बेड बट नेव्हर स्लीप, माझ्याकडे बेड आहे पण मी कधीच झोपत नाही, तर मी आहे रिव्हर बेड. आणि त्यानंतर शेवटचा आहे आय हॅव अ माउथ बट हार्डली इट, तर ते आहे रिव्हर माउथ, म्हणजे ज्या ठिकाणी नदी समुद्राला भेटते त्याला म्हणतात रिव्हर माउथ. तर या ठिकाणी आपलं येईल ते 4 ऑप्शन, रिव्हर्स, फ्लोविंग वॉटर, रिव्हर बेड आणि रिव्हर माउथ. त्यानंतर बघा क्वेश्चन 8 पहा, चूज द प्रॉपर फ्रेज ऑर एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली. या ठिकाणी तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही फ्रेजेस दिलेले आहेत किंवा एक्सप्रेशन्स दिले आहेत, त्यांचा वापर करून तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पहिला शी डज हर जॉब, तिने आपलं काम पूर्ण केलं. कसं पूर्ण केलं, दिलेल्या ऑप्शनमध्ये पहा तुम्हाला दिसते पूर्ण निष्ठेने, म्हणजेच विथ फुल डेडिकेशन. ठीक आहे. त्यानंतर वन शूड टू हेल्प अदर्स वेन निडेड, वन शूड हेल्प अदर्स वेन निडेड, एकाने लोकांची मदत केली पाहिजे जेव्हा गरज पडेल, त्यासाठी त्यांना आपलं माइंडसेट बनवणे गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय लिहू आपण, वन शूड मेक अप वन्स माइंड टू हेल्प अदर्स वेन निडेड. त्यानंतर ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर टू चेन्नई ही हॅड, आता त्यांची ट्रान्सफर झाल्यामुळे त्यांना काय करावं लागलं, हिज रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे त्यांना त्यांच्या पूर्ण जबाबदाऱ्या हँडओव्हर कराव्या लागल्या, म्हणून आपण लिहू टू हँड ओव्हर, ही हॅड टू हँड ओव्हर हिज रिस्पॉन्सिबिलिटीज टू हिज असिस्टंट. चौथा आहे द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट, लेबररची इन्कम तेवढी पुरेशी नव्हती, कशासाठी, हिज फॅमिली, म्हणजे कदाचित त्याच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. मग आपण लिहू टू मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली. त्यानंतर आहे क्वेश्चन 9 बघा, से वेदर द फॉलोविंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स. खाली दिलेले वाक्ये कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत की परफेक्ट टेन्समध्ये आहेत. यामध्ये साधी गोष्ट समजून घ्या तुम्ही, तुम्हाला टू बीचा फॉर्म आणि व्हर्बला ING लागला असेल तर समजून जायचं, म्हणजेच ऑक्झिलरी व्हर्ब आणि मेन व्हर्बला ING लागला असेल तर तो कंटिन्युअस टेन्स आहे समजायचं. त्यानंतर हॅव हॅज हॅड किंवा शॅल हॅव विल हॅव असे तुम्हाला दिसले आणि त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म दिसला तर समजून जायचं तो परफेक्ट टेन्स आहे. पहिला आहे आय वॉज एंटरिंग द क्लास, ING लागला आहे म्हणजेच कंटिन्युअस टेन्स.
ठीक आहे. दुसरा, द गर्ल्स आर टीचिंग मी, यामध्ये टीचिंग आहे पहा, म्हणजे तो कंटिन्युअस टेन्स आहे. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू, हॅव फॉर्म आलेला आहे आणि सेड आलेला आहे, म्हणजे तो परफेक्ट टेन्स आहे. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी, त्यामध्ये बघा हॅड आलेला आहे आणि लॅविश्ड आलेला आहे, म्हणजे तो परफेक्ट टेन्स आहे. त्यानंतर यू आर गोईंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट, यामध्ये गोईंग आहे म्हणजेच तो कंटिन्युअस टेन्स आहे. आणि एक शेवटच्या याच्यामध्ये पहा दिलेला आहे, अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज, या ठिकाणी आय हॅड आणि ड्रॉप्ड आहे म्हणजेच हॅव फॉर्म प्लस विथ्री आहे, म्हणजेच तो परफेक्ट टेन्स आहे. तर या पद्धतीने आपण कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स काय करू शकतो, लिहू शकतो. त्यानंतर एक शेवटचा क्वेश्चन यामध्ये देण्यात आलेला आहे बघा, राईट अ लेटर टू युअर अंकल टू इन्व्हाइट हिम ऑन युअर बर्थडे. तुमच्या अंकलला तुम्हाला काय करायचं आहे, एक लेटर लिहायचं आहे, तुम्हाला त्यांना काय करायचं आहे, आपल्या बर्थडेवर इन्व्हाइट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला इन्व्हाइट करायचं आहे म्हणजे हा इन्फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण डाव्या कोपऱ्यामध्ये पहिल्यांदा एक आपला ॲड्रेस लिहूया, XYZ, खाली लिहू कुर्ला मुंबई 04, आणि खाली आपण त्या ठिकाणी डेट टाकूया, जशी आजची डेट टाकूया आपण 4 ऑक्टोबर 2025. मग या ठिकाणी खाली आपण लिहूया बघा, खाली काय लिहू आपण, डिअर अंकल, ठीक आहे, डिअर अंकल, कॉमा देऊन खाली लिहायचं आहे, हाऊ आर यू, आय होप यू आर फाईन, आय हॅव रिटर्न दिस लेटर टू इन्व्हाइट यू ऑन माय बर्थडे ऑन द 7th October ॲट स्टॉप इन साकोली. ऑल अदर रिलेटिव्स आर ऑल्सो कमिंग. आय विल बी व्हेरी हॅपी अंकल इफ यू विल कम. वेटिंग फॉर युअर अरायवल. आणि मग आपण या ठिकाणी एंडिंगला आपला सिग्नेचर करूया, युअर्स लव्हिंग XYZ. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्या अंकलला लेटर लिहू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी फर्स्ट सेमिस्टर एक्झाम इयत्ता 8वी सब्जेक्ट होता इंग्लिश, टोटल 50 मार्कांचा हा पेपर तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. असाच पेपर तुम्हाला येणार किंवा याच पॅटर्नवर तुम्हाला पेपर येणार याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक तर कराच, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण या व्हिडिओला शेअर करा. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे प्रथम सत्र परीक्षेचे तुम्हाला इंग्रजी आणि इतर विषयांचे वेगवेगळ्या इयत्तांचे पेपर पाहायचे असतील तर ही प्लेलिस्ट आहे बघा, त्याच्यामध्ये प्रथम सत्र परीक्षा. तर या प्लेलिस्टमध्ये जा, ती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहे या व्हिडिओच्या, आणि त्याच्यामधून तुम्ही बाकीचे पेपर्सचे व्हिडिओज पाहून घ्या. चला, तर मी आपल्या रजा घेतो. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.